नमस्कार, मी डॉक्टर शिवाजी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर। विद्यार्थी मित्रांनो, NTA आपल्याला प्रोव्हिजनल आन्सर की आणि OMR शीट उपलब्ध झालेली होती आणि एक अतिशय महत्त्वाची अपडेट NTA रात्री जाहीर झालेली आहे, ती म्हणजे NTA ऑफिशियल फायनल आन्सर की। तर त्या संदर्भाने एक अतिशय महत्त्वाचा आणि छोटासा व्हिडिओ मी आपल्याला या ठिकाणी शेअर करतोय। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। पहिल्यांदा चॅनल बघत असाल तर चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। आपण बऱ्याचशा विद्यार्थ्यांना ज्या मुलांना हायर साईडला मार्क्स होते त्यामध्ये त्यांचे काही प्रश्नांना घेऊन काही मुलांनी ऑब्जेक्शन्स रेज केलेले होते आणि त्यामुळे उत्सुकता होती की NTA या ऑब्जेक्शनला ॲक्सेप्ट करेल की नाही करणार, त्याचे बोनस मार्क्स मिळतील की नाही मिळणार, असे बरेचसे प्रश्न विद्यार्थी व पालकांच्या मनामध्ये होते। रात्री उशिरा NTA ऑफिशियल आन्सर की पब्लिश झालेली आहे। जवळजवळ 48 पेजेसची ही आन्सर की आहे। म्हणजे एकूण जे काय वेगवेगळे आपल्याला सेट म्हणता येईल, पेपर कोड म्हणता येईल, त्या पेपर कोडनुसार ही आपल्याला आन्सर की उपलब्ध झालेली आहे। आणि या आन्सर कीनुसार फिजिक्सचा जो एक प्रश्न होता तर त्या प्रश्नाचं जे उत्तर आहे NTA मला वाटतं जे इतर आन्सर कीमध्ये वेगळं दिलेलं होतं आणि NTA वेगळं दिलेलं होतं, पण ऑब्जेक्शन रेज केल्यानंतर NTA ते ॲक्सेप्ट केलेलं आहे आणि त्यामुळं बऱ्याचशा मुलांचे 5 मार्क्स हे वाढलेलं आपल्याला पाहायला मिळत आहेत। सो एकूण 48 पेजची ही आन्सर की असून यामध्ये म्हणजे ज्याचा जो कोड होता त्या कोडनुसार असं म्हणतोय मी, तर त्या कोडनुसार आपल्याला ऑफिशियल आन्सर की ऑफिशियल वेबसाईटवर पाहायला मिळेल। आपण ऑफिशियल फायनल जी आन्सर की आहे त्यानुसार आपला स्कोर नक्की काढावा, ज्यामुळं आपल्याला फायनल जो काय रिझल्ट येणार आहे त्याचं ॲक्युरेट आकलन या ठिकाणी आपल्याला करता येईल। सो NTA फायनल आन्सर की उपलब्ध झालेली आहे आणि फायनल आन्सर की उपलब्ध झाल्यामुळं आम्हाला असं वाटतं आता की NTA लवकरच नीटचा रिझल्टसुद्धा पब्लिश होऊ शकतो, कारण दरवर्षी ही प्रक्रिया थोडीशी उशिरा होत असते। नॉर्मली एक 40 दिवसाचा कालावधी याच्यामध्ये जातो, परंतु यामध्ये पहिल्यांदाच असं झालं आहे की 28, 29, 30 तारखेच्या दरम्यान 29, 30, 31च्या दरम्यान आपल्याला OMR आणि प्रोव्हिजनल आन्सर की उपलब्ध झाली आणि काल रात्री म्हणजे काल 3 तारीख होती, कालच आपल्याला ऑफिशियल फायनल आन्सर कीसुद्धा NTA उपलब्ध झालेली आहे। म्हणजे अगदी कमी कालावधी यावर्षी NTA घेतलेला आहे। हालाकी यावर्षी विद्यार्थी संख्या भरपूर होती, परंतु ही सगळी तयारी झालेली असल्यामुळं कोणत्याही क्षणी आपल्याला NTA रिझल्ट पब्लिश होताना पाहायला मिळेल। नॉर्मली फायनल आन्सर की आल्यानंतर पुढील 2 ते 3 दिवसामध्ये NTA रिझल्ट जाहीर केला जातो। तर आता बघूया आपण NTA रिझल्ट केव्हा येईल। मोस्ट प्रोबॅबली तसं ऑफिशियली 14 तारीख वगैरे सगळीकडे चर्चा आहे, परंतु मला असं वाटतं की 9-10 तारखेच्या दरम्यान NTA ऑफिशियली रिझल्ट जाहीर केला जाऊ शकतो, कारण ऑलरेडी या रिझल्टला जाहीर करण्याच्या संदर्भाने जी काय तयारी करावी लागते ती जवळजवळ झाली असं आपल्याला एकूण पाहायला मिळते। कारण OMR आपल्याला उपलब्ध झाली होती, प्रोव्हिजनल आन्सर की उपलब्ध झाली, प्रोव्हिजनल आन्सर कीमध्ये आपल्याला जे काय क्वेश्चनला चॅलेंज करायचं होतं ती सुविधा उपलब्ध होती आणि ते सगळं झाल्यानंतर आता फायनल आन्सर की NTA जाहीर केलेली आहे। सो एक अतिशय महत्त्वाची न्यूज होती जी आपल्यापर्यंत पोहोचवायची होती। ज्या मुलांनी अजूनही आपला स्कोर काढलेला नसेल तर आपण फायनल आन्सर कीप्रमाणे आपला स्कोर नक्की काढून घ्यावा, जेणेकरून आपल्याला भविष्यामध्ये काय दिशा ठरवायची, किती स्कोर येतोय, काय आपल्याला ॲडमिशनला कुठे ॲडमिशन मिळेल असं थोडंसं एक अभ्यास करायला मदत होऊ शकते। सो एक महत्त्वाचा व्हिडिओ मी आपल्याला शेअर करतोय। हा व्हिडिओ इतर गरजू मुलांना नक्की शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटचं YouTube चॅनल नक्की सबस्क्राईब करा। या ठिकाणी थांबतो। धन्यवाद।